जसं की आता तुमच्या प्रभागामध्ये काही तरुण मुलं असतील, काही महिला असतील, त्यांच्या दुःखासुखासाठी आपण कुठले कामं केलेत? गेल्या 12-13 वर्षापासून या वार्डाच्या लोकांसाठी रस्त्याचा प्रश्न असू द्या, पाण्याचा प्रश्न असू द्या, ड्रेनेज लाईनचा प्रश्न असू द्या, या प्रत्येक मुद्द्यासाठी मी गेल्या 12-13 वर्षापासून आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचं काम करत आहे. जसं की आता आपल्या प्रभागामधली सगळ्यात मोठी अडचण आपण अशी कुठली सोडवली आतापर्यंत? आमच्या हा जो आपण या रोडनी आता आले, हा जो रोड आपण बघताय, या रोडसाठी 2014-15 पासून मी आंदोलन मोर्चे करत आहे. त्याचीच बदौलत हा जो आपण समोरचा रोड आहे, हा रोड झालेला आहे. या रोडसाठी, ड्रेनेज लाईनसाठी, पाईपलाईनसाठी आपण सतत नेहमी आम्ही आंदोलन करत असतो. माझा जो वार्ड आहे, माझ्या वार्डातला प्रत्येक माणूस हा माझ्या परिवारातला आहे. म्हणून माझी जबाबदारी आहे की माझ्या वार्डातला, माझ्या परिवारातला जो माणूस आहे, या घरातला प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे. त्यासाठी मी जर निवडून आलो तर माझं पहिलं काम असेल की माझ्या वार्डामध्ये प्राथमिक शिक्षण जे आहे मोफत आणि सक्तीचं देणार. आज आमच्या समाजामध्ये भरपूर सारे असे मुलं आहेत जे खूप गुणवान आहेत, परंतु आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही आहे. तर त्या प्रत्येक मुलांच्या गुणवत्तेला आम्ही प्रोत्साहन देऊन त्यांना शिक्षण मोफत आणि सक्तीचं देऊ. त्यानंतर वार्डामध्ये आरोग्याचा प्रश्न असेल, आमचे जे युवक आहेत ज्यांना रोजगाराचा प्रश्न असेल, जे आज गुणवंत विद्यार्थी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे परंतु त्यांना रोजगार नाही, अशा प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही महानगरपालिकेमध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना जॉईन करून घेऊ. जसं की आपल्या परिसरामधल्या आपल्या काही माता भगिनी आहेत ज्या की भांडेकाम म्हणा किंवा असं लोकांच्या घरी काम करतात, तर त्या महिलांसाठी काही त्या प्रत्येक महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून छोटे मोठे जे काही व्यवसाय असतील ते व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जाईल व त्यांना सक्षम बनवण्यासाठी छोटे छोटे जे लोन्सच्या माध्यमातून लोन त्यांना बँकेकडून देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करेन. आणखी काही असे अंमली पदार्थ असतील जसे की आता दारू, ड्रग्स असे काही प्रकार जे आहेत या संदर्भामध्ये मी जो आज आम्ही बघतोय आमचा जो युवक आहे भरकटलेला आहे, पूर्ण वार्डामध्ये आम्ही जर बघितलं तर जास्तीत जास्त युवक हा नशेचं प्रमाण वाढलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आमच्या वार्डातून जे आहे तर नशामुक्त वाढ करणार आहे आणि ज्या मुलांना आम्ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे, त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊ व युवकांना उद्योगधंद्याची जोड घालून देऊ. त्यांना चांगलं शिक्षण कसं देता येईल याचा प्रयत्न करू आणि वार्डामध्ये वाचनालय निर्माण करू आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही रोजगार देऊ. जसं की आपण आपल्या प्रभागामधून निवडून आल्याच्या नंतर पहिलं कुठलं काम आपलं चांगलं मोठं काम? पहिलं काम माझं सगळ्यात मोठं हे असेल की माझ्या वार्डातील प्रत्येक मुलांना शिक्षण सक्तीचं मोफत देईन. माझ्या वस्तीतले जे लोक आहेत त्यांना ड्रेनेजचा प्रश्न सध्या असू द्या, रस्त्याचा प्रश्न असू द्या, पाण्याचा प्रश्न असू द्या, आज मी माझ्या माता भगिनींना पाण्यासाठी सतत म्हणजे त्रास सहन करावा लागत आहे, तर पाण्यासाठी त्यांचा जो पाण्याचा प्रश्न हा सोडवण्याचा प्रयत्न करेन. जसं की दादा काय नाव आपलं? मी विजय शिंगारे, बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टीचे जिल्हा प्रमुख. आज या महानगरपालिकेचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसाच्या अनुषंगानं डॉक्टर सुरेश माने साहेबाच्या आदेशानं आज अनामीजी मोरे या प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणूक लढत आहे आणि शेवटच्या दिवशी बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टी तसेच आमचे उमेदवार अनामी मोरे यांनी या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. मला या प्रचाराच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या शहराचा नाश या सत्ताधारी लोकांनी केलेला आहे. सत्ताधारी लोक 7 वर्षापासून या ठिकाणी निवडणुका नाहीत, 7 वर्षापासून या ठिकाणी प्रशासक या ठिकाणी नेमलेला आहे, परंतु जो आमचा उमेदवार आहे अनामी मोरे, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की अनामी मोरे यांनी या वार्डामध्ये आणि प्रभागामध्ये असंख्य असे आंदोलन केले असतील. मग ते पाण्यासाठी आंदोलन असेल, ते रस्त्यासाठी आंदोलन असेल, ते ड्रेनेज लाईनसाठी आंदोलन असेल, विशेष करून या प्रभागामध्ये अवैध धंदे जसे दारू असतील, अंमली पदार्थ असतील या ठिकाणी फोफलत आहेत. सर्वात प्रथम जर आमचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला तर आम्ही सर्वात प्रथम जे अवैध धंदे आहेत, ज्या धंद्यामुळे महिलांना या ठिकाणी त्रास होतो, ते धंदे सर्वात प्रथम या ठिकाणी बंद केले जातील. त्यानंतर आपण या ठिकाणी बघत असाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची या ठिकाणी निवडणूक आहेत, परंतु या ठिकाणी ज्या सत्ताधारी लोक आहेत आज भी सत्तेमध्ये आहेत, आपण बघत की याच्या माध्यमातून अनेक गुंड प्रवृत्तीचे उमेदवार या लोकांनी दिलेले आहेत. मग आम्हाला गुंड या ठिकाणी उभा करायचा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण करायचा की व्यवस्था निर्माण करायची, मला या ठिकाणी प्रश्न पडतो. मग खरोखरच आपल्याला जर या ठिकाणी निवडून द्यायचं असेल तर उच्च शिक्षित उमेदवार या ठिकाणी दिला पाहिजे, जसं की अनामीजी मोरे आहेत, यांची निशाणी गॅस सिलेंडर आहेत. मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की खरोखरच
जो व्यक्ती जो आंबेडकर चळवळीची नाळ त्याच्यासोबत जुडलेली आहे, सातत्याने पक्षाचं काम या ठिकाणी करत असतो, अहोरात्र जनसामान्यांसाठी झटत असतो. अनेक आंदोलन मोर्चे त्यांनी या ठिकाणी केले आहेत. मग ते गोरगरीब असन, कष्टकरी असन, बाल कामगार असन, या सर्वांच्याच अनुषंगाने या ठिकाणी तो प्रत्येक आंदोलन या ठिकाणी करतो. आपण या उमेदवाराला या ठिकाणी साथ दिली पाहिजे, एवढंच आंदोलन. जसं की दादा, आपल्या प्रभागामध्ये आंबेडकरी चळवळीचा म्हणा किंवा आंबेडकरी समाजाचा हा फक्त वापर केला जातो, हा सगळ्यात मोठा एक गैरसमज आहे, काही खरी परिस्थिती आहे सत्ताधारी पक्षाकडनं. काय होतं, जो खरा उमेदवार आहे या खऱ्या उमेदवाराला या ठिकाणी डावललं जातं. आणि जे सत्ताधारी पक्ष आहेत, जसं की मी अनेक पत्रकारांना आज विचारलं का या शहरामध्ये माहोल कसा आहे, पत्रकार सांगतात की उद्या समजल. मला याच अनुषंगाने या ठिकाणी सांगायचंय की जे सत्ताधारी लोक आहेत, या समाजाला आपल्या जवळ करायचं आणि काहीतरी आमिष दाखवायचं. अनेक आपण शहरामध्ये बघतोय, अनेक कार्यकर्त्याचे तिकीट या ठिकाणी कापलेले आहेत. वस्तुस्थिती आहे की ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सत्रांच्या उचलल्यात, आज त्या कार्यकर्त्यांना डावलून आयारामांना या ठिकाणी तिकीट दिलं. मग आयाराम या ठिकाणी हे करतील का, तुमचा विकास करतील का वार्डाचा, या ठिकाणी खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. दादा, जसं की तर तुमच्या माता भगिनी ज्या आहेत तर ठामपणे यावेळेस तुमच्या पाठीमागे राहतील का? 100% सर्व माता भगिनी आणि जेवढे पण नागरिक आहे ते आमच्या उमेदवाराबरोबर राहतील. कारण की आमचा उमेदवार हा रस्त्यावरून संघर्ष करून हा इथपर्यंत आलेला आहे आणि अशा उमेदवाराला इथली जी जनता आहे ती नाकारू शकत नाही. कारण की महिलांचा जो प्रश्न आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याविषयी प्रत्येक वेळेस आंदोलनं केलेली आहे. आणि सर्वात मोठं आंदोलन जे केलं होतं ते आहे महानगरपालिकेसमोर यांनी आवास योजना, पंतप्रधान आवास योजना असो किंवा रमाई आवास योजना असो, यासाठी यांनी खूप मोठी मेहनत घेतली. आणि त्याच्यामधून जे महानगरपालिकेने लकी ड्रॉ सिस्टम आता जी आणली आणि जे मागं वसिलेच्या लोकांना जे यांनी महानगरपालिकेने घरं देण्याचे जे ठरवलं होतं, त्याच्यावर यांनी पूर्णपणे बंदी आणली आणि महानगरपालिकेला मजबूर केलं की महानगरपालिकेने लकी ड्रॉ सिस्टम घेऊन पुन्हा त्यांना डबल त्यांना फॉर्म भरावे लागले. आणि आता या माध्यमातून ते घरं सुद्धा आता हे यांच्या माध्यमातून, अनामी मोरे यांच्या माध्यमातून ते घरं सुद्धा यांना उपलब्ध लवकरच होणार आहे. आणि अनामी मोरे म्हटलं तर यांचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे इथं की हे जे गल्ल्यामध्ये आम्ही जेव्हा फिरलो, यांच्या प्रचारार्थ आम्ही जेव्हा गल्ल्यामध्ये फिरलो, अनेक नागरिकांनी जी समस्या होती ती या समस्या सांगितल्या का भाऊ तुम्ही निवडून आल्यानंतर आमचे रस्ते जे आहे, आमच्या गल्लीतले रस्ते आणि ड्रेनेज लाईन याच्यासाठी प्रयत्न करा. नळ, आमच्या गल्ल्यांना नळ नाही, ते नळांचा सुद्धा प्रयत्न करा. त्या माध्यमातून मी अनामी मोरे यांना इथं सुचवतो का अनामी मोरे निवडून आल्या सर्वात पहिले सर्वात महत्वाचं जे काम आहे, जी जनतेला जी सर्वात जास्त दुर्गंधीचा जो त्रास आहे तो त्रास दूर करण्यासाठी आम्ही ड्रेनेज लाईन आणि रस्ते याचा पूर्णपणे आम्ही 100% या वार्डामध्ये काम करू. प्रभाग क्रमांक 20 मध्ये ज्या ज्या गल्ल्यामध्ये रस्ते नाही त्या ठिकाणी आम्ही रस्ते आणू. जिथे ड्रेनेज खराब आहे किंवा ड्रेनेज नाहीच आहे अशा ठिकाणी सर्वात महत्वाचं ड्रेनेजचं काम करू. आणि ज्या पद्धतीने लोकांना दवाखान्याची जी इथं समस्या आहे त्या समस्येसाठी लाखो रुपये घालावे लागतात. मग महानगरपालिका इतकी सक्षम आहे तरी सुद्धा आपल्याला इथे एक मोठा दवाखाना बांधून घ्यायचा आहे त्यांच्याकडून. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पूर्ण प्रयत्न करू, जेणेकरून रात्री बेरात्री आमच्या कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही, कुठल्याही बहिणीला त्रास होणार नाही, डिलेव्हरीचा त्रास होणार नाही. अशा पद्धतीत एक सुसज्ज आणि एक व्यवस्थित इथं हॉस्पिटल बांधू. दादा, जसं की तुमच्या प्रभागामध्ये जर कधी एवढ्या अडचणी असतील तर हे आजी माजी नगरसेवक जे कोणी असतील तर त्यांनी कामं कुठले केले? आता हे बघा, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं गेलं तर आपल्याकडं 7 वर्षापासून या ठिकाणी प्रशासक होतं आणि पूर्वी जे या ठिकाणी आजी माजी नगरसेवक होते, आता त्यांनी कुठल्या प्रकारचा विकास केला हे त्यांनाच माहिती आहे. कारण आपण प्रत्येक नागरिक या ठिकाणी बघतोय. कारण आज आम्ही या प्रत्येक गल्लीमध्ये फिरत असताना आपण उल्कानगरी ते त्रिशरण चौक यो मेन रस्ता या ठिकाणी ड्रेनेज त्या ठिकाणी जसं काय उपळ लागले तसं पाणी उपळतं त्या ड्रेनेजचं. स्वकांती काय वाईट वाटतं की प्रभागाचा विकास गेला पुढं. जर ड्रेनेज लाईन जी त्या ठिकाणी उपळते त्या लाईन मधून एक दुर्गंधीयुक्त घाण पाणी ते नागरिकांच्या घरात चाललं. आज बी आमच्या उमेदवाराला म्हणले भाऊ हे आमच्याकडे बघा कसं घाण पाणी येतंय, स्वयंपाक करावा कसा, जेवण करावं कसं
या ठिकाणी नागरिकांना तो प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण या दुर्गंधयुक्त पाण्यामुळं असंख्य नागरिक या ठिकाणी आजारी पडतील. आज जो सट्टा या ठिकाणी लागल, जे काय वाटायचं ते वाटतील, परंतु त्या नागरिकांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य सुधारून देणार आहे की लोक नाही. म्हणून मला या ठिकाणी खरोखरच तुम्ही चांगला उमेदवार या ठिकाणी निवडून द्या. काय जर तुम्ही या 5 वर्ष असतात, 5 वर्षामध्ये फसले तर आपण आयुष्यामध्ये फसतो आणि आयुष्यामध्ये रिवाज जातो. म्हणून चांगला उमेदवार या ठिकाणी जर प्रभागाला दिला तर खरोखरच प्रभाग या ठिकाणी सुसज्ज आणि या ठिकाणी सिंगापूर झाल्याशिवाय राहणार नाही.